अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे। भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे आज उमेदवारी जाहीर केल्याबद्दल पोटे यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानले। दरम्यान अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख आणि भाजपचे प्रवीण पोटे यांच्यात थेट लढत होणार असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज सादर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या लाडके आणि लोकनेते जो विश्वास दाखवला मला सलग तिसऱ्यांदा उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते उपस्थित होते। माझा विश्वास आहे की मी चांगल्या मतांनी या ठिकाणी अमरावतीमध्ये निवडून येणार, ज्याच्यामध्ये मला कुठेही शंका राहिलेली नाही। आणि जेव्हा आम्ही 2012 मध्ये निवडून आलो तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळाचे मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली। त्याचप्रमाणे त्यांनी मला संघटनेत सुद्धा मोठ्या मोठ्या पदावर या ठिकाणी काम करण्याची संधी दिल्याची प्रतिक्रिया भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांनी दिली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, लाडके आणि लोकनेते यांनी आणि त्याचप्रमाणे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि पालकमंत्री जिल्ह्याचे बावनकुळे साहेब यांनी जो विश्वास दाखवला मला सलग तिसऱ्यांदा उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। माझा विश्वास आहे की मी चांगल्या मताने या ठिकाणी अमरावतीमध्ये निवडून येणार आहे, त्याच्यामध्ये मला कुठेही शंका राहिलेली नाही। आणि जेव्हा आम्ही 2012 मध्ये निवडून आलो तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली। त्याचप्रमाणे त्यांनी मला संघटनेत सुद्धा मोठ्या मोठ्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली। त्यांचा विश्वास जो आहे त्या विश्वासानुसार त्यांनी मला यावेळेस तिसऱ्यांदा परत उमेदवारी दिली आहे आणि मी नक्की मोठ्या प्रमाणे चांगल्या पद्धतीने निवडून येणार आहे। हो, एकीकडे तुमची उमेदवारी आधीपासून अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।